महाराष्ट्रातून पण अनेक जण इथं आलेले आहेत. करुणा मुंडे पण इथं प्रोटेस्टसाठी आलेले आहेत. मला सांग की तुम्ही कधी आलात आणि काय तुमचं म्हणणं आहे? मी महाराष्ट्रातून मुंबईतून आलेली आहे इकडे. माझी नणंद जे बीजेपीची मंत्री आहे, माझा नवरा राष्ट्रवादीचा मंत्री आहे, तरी पण मी इथे आलेली आहे. आज मी गेले 5 दिवसपासून दिल्लीमध्ये ठिय्या मांडून बसलेली आहे. क्योंकि आज जे आंदोलन सुरू आहे छात्र लोकांना घेऊन, आज 20 छात्रांनी जीव गमावलेला आहे आपला, त्याच्यासाठी जे आंदोलन सुरू आहे, धर्मेंद्र प्रधानचा इस्तीफा पाहिजे आणि काल जे झालेलं आहे लाठीचार्ज, त्याच्यासाठी आज मी पीएम भवनाकडे पण आंदोलनासाठी आलेली आहे. पण इथे तुम्ही बघू शकता बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहे. काल लाठीचार्ज झाला, आता पण आम्हाला माहित पडलं की तिकडे पण लाठीचार्ज झालेला आहे. गांधीला आणि प्रियंका गांधीला मार लागला. प्रियंका गांधी मॅडमला आणि राहुल गांधीला पण मार लागली आहे. तिकडे लाठीचार्ज झालेला. अशी दंडपशाही, अशी हुकुमशाही, ये प्रजातंत्र नहीं है. मी यही सांगणार की ये जे आहे ये दंडपशाही आहे, हुकुमशाही आहे, हिटलरशाही आहे आणि ये हिटलरशाही आम्ही चलू देणार नाही. तुम्ही कुठून आला? आम्ही महाराष्ट्रातून आलो आहोत, वर्धा जिल्हा. पण जितेंद्र सिंग यांनी आता सांगितलं की राहुल गांधी यांना सांगितलं, त्यांनी अगोदर मागणी केली की संसदेमध्ये चर्चा करावी, सरकार मान्य झालं, परंतु राहुल गांधी ऐकत नाहीत आणि ते म्हणतात की राजीनामा द्यावा. त्यामुळे खोटंवर खोटं बोलत चाललेत. असं नाही, असं नाही आहे. जे आहे, जे वस्तुस्थिती आहे इथची, आता जे आम्ही जे आंदोलनाला जे धरून होतो, जे विषय धरून होतो, तेच विषय आमचा वाला आहे आणि त्याच विषयाला धरून आता त्यांनी बोलले आहे की आम्ही चर्चा करायला तयार आहोत. चर्चा केल्यानं काय होणार आहे? काय होणार आहे चर्चा केल्यानं? चर्चा केल्यानं काही जे 30 विद्यार्थी जे मरण पावले आहे, मृत्युमुखी गेलेले आहे, ते त्यांचे जीव आम्हाला परत भेटणार आहे का? त्यांच्यासोबत न्याय होणार आहे का? पण दुसरं म्हणजे की आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंग म्हणतात की राहुल गांधी यांनी असं आंदोलन करणं म्हणजेच की जे अभिजित दबकेचं जे आंदोलन चाललंय तर त्यापासून दुर्लक्ष करणं आणि ते आंदोलन संपवण्यासाठीच हे आंदोलन सुरू केले. ते चुकीचं आहे त्यांचा. आमचा हे जे मागणी आहे स्टुडंटसाठी पहिल्यापासून चालू आहे. पटनामध्ये एक आमचं अधिवेशन झालेलं आहे, देहरादूनला झालेलं आहे. आम्ही म्हणजे नेहमी जे स्टुडंट आहेत त्यांची पाठबळ घेऊन, त्यांची मागण्या घेऊन आम्ही संसदेसमोर आणि सर्व शासनाकडे नेहमीच समोर राहिलेलो आहे. यांच्या पहिले अगोदर समोर राहिलेलो. अपोजिशन एक दिसत नाहीये, असं का? अपोजिशन एक दिसत नाहीये, त्याच्यासाठी आज पूर्ण भारताची अशी दुर्व्यवस्था सुरू आहे. तुम्हाला माहिती आहे की आज पूर्ण भारतामध्ये आज जनतांचे मुद्द्यांकडे कोणतेही मंत्री, आणि दिल्लीचे केंद्रीय मंत्री तो सोडा, आपले जे स्टेट लेवलचे मिनिस्टर जे असतात त्यांचे पण कोणतेही लोकांच्या मुद्द्यावरती लक्ष नाहीये. त्याच्यासाठी आज अपोजिशन जरी एकत्र झाला तरी काहीतरी चांगला होऊ शकता देशाच्या, अन्यथा नाही होणार. अच्छा, परंतु राहुल गांधी सुद्धा ऐकायला तयार नाहीयेत की जोपर्यंत राजीनामा दिला जात नाही तोपर्यंत हटवणार नाही. आपण इथं पाहतो की हा रस्ता जो आहे तो खुला केला जातोय. कदाचित तिथं धरपकड सुद्धा सुरू केलेली आहे आणि त्यानंतर मोदी सरकारची दडपशाही आहे. ह्या दडपशाहीमुळे सगळा देश पूर्ण सत्यानाश होऊन राहिला देशाचा. माजी आमदार आता तिथून जे आहेत की संपूर्ण नेत्यांना हटवण्याचं काम चालू आहे. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि इतर जे प्रियंका गांधी, इतर नेते आहेत तिथं त्यांना सुद्धा हटवण्याचं काम जे आहे ते इथून सुरू आहे. आणि पोलीस जे आहेत आपण पाहतोय की कशा प्रकारे बंदोबस्त जो आहे तो करण्यात आलेला आहे.